नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅटर्नवरून उंची कमी जास्त कशी करायची हे सांगणार आहे। तर इथे मी 34 साईजचा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करणार आहे आणि मी पहा पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवलेले आहेत, त्यावरूनच मी आज कटिंग करणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे। तर इकडे जी फोल्ड बाजू असते इकडे आपण आता बॅक पार्ट कटिंग करणार आहे। कटोरी ब्लाऊज आहे। ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे। आता इथे जर कपडा तिरका असेल तर तो सरळ करून घ्यायचा। आधी एक अशी सरळ लाईन ओढून घेऊया। 14.5 इथे आपण घेणार आहे। 13.5 प्लस 1 इंच 14.5 इंच झाले। अजून एकदा 14.5 इंच घेतलं पहा। इथे हा बॅक पार्ट जो आहे तो या पद्धतीने मी ठेवणार आहे। आता पहा हा बॅक पार्ट अर्धा इंच उंचीला जास्त आहे, कारण 14.5 ह्या पॅटर्नची उंची मी 14 इंच ठेवलेली आहे। तर इथे मी या पद्धतीने हा जो भाग आहे तो इथे ठेवणार आहे, जिथे उंची आहे तिथे। आणि इथे सुद्धा हे एकदम परफेक्ट असं इथे काटोकाठ हे ठेवून घ्यायचं पहा, नाहीतर काय होईल, उंची हे जर गळा आहे इथला मग पसरतो, तर ते पसरू नये यासाठी पहा इथं सुद्धा लक्ष द्यायचं आणि इथे शोल्डर जवळ आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर पहा अगदी मी असा पॉईंट टू पॉईंट असा हा पॅटर्न ठेवून घेणार आहे पहा या पद्धतीने। आता इथे काहीतरी एखादी जड वस्तू ठेवा किंवा असा हाताने एक दाब द्या आणि आहे असा हा इथे ड्रॉ करून घ्यायचा पहा। ड्रॉ करून घेतल्यानंतर हा पॅटर्न मी वरती सारून घेणार आहे असाच, आणि इथे एक टक्स जो पॉईंट दिलाय तो आणि हे तिरकं आपलं जे कटिंग असतं त्याचं मार्किंग करून घ्यायचं। मार्किंग करून घेतल्यानंतर इथे मला शोल्डर पट्टी किती हवी आहे हे पाहणार आहे पहा। तर पहा इथे शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, तर मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। तर त्यासाठी पहा काय करायचं, आता इथे ही गळ्याची पहा इथे आपल्या गळ्याची रुंदीचं मार्किंग झालेलं आहे। तर हे जवळपास किती आहे 2.5 आणि वरती 1 पॉईंट असं हे मार्किंग आहे। तर मी आपल्याला अजून अर्धा इंच लागणार आहे, 1 पॉईंट कमी अर्धा इंच म्हणजे 3 रेषा लागणार आहे। तर मी ते इकडे थोडे इकडे थोडं या पद्धतीने असं वाढवून पहा, बरोबर मी असं हे 3 इंच शोल्डरची पट्टी करून घेतली आणि हे यामध्ये असा हा पार्ट मिळवून घ्यायचा। इथे आकार चेंज नाही करायचे, इथून हे चेंज करायचं आणि फक्त हे गळ्याची रुंदी इथं कमी करून घ्यायची। कमी करून घेतल्यानंतर आता मी इथे गळ्याची जी मागची पट्टी आहे ती मोजणार आहे पहा, बरोबर 5 इंच आहे। तर इथे मी 5.25 इंच घेईन, फक्त पाव इंच मी घेईन, कारण इथे हे पाव इंच जाईल आपलं। ज्यांना जास्त लागतं त्यांनी 5.5 इंच घ्या। आणि इथे पहा जेव्हा आपण गळा जोडतो त्यावेळेस परत कट करतो त्यावेळेस इथं आपलं मार्जिन राहतंच, त्यामुळे इथे एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही पडत। 3 इंच घेणार आहे इथून, आणि हा जो गळा आपण इकडे पुढे वाढवलेला आहे इथून मी ही तिरकी लाईन ओढून घेणार आहे आणि या पद्धतीने गळा ड्रॉ करणार आहे। सिंपलच गळे आहेत इथे जास्त। आता पहा इथे जी कंबर आहे ती आहे 29 इंच, मग इथे मी 7.25 इंच घेतलं आणि त्याचा चौथा भाग, आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस केल्यानंतर 8.25 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। ठीक आहे, इथं थोडासा पॉईंट हा वाढलेला आहे पहा। तर किती पॉईंट वाढतो हे पाहून इथे वाढवायचं आहे, बिनधास्त वाढवायचं, त्यामुळे ब्लाऊजमध्ये काही नाही फरक पडत पहा। या पद्धतीने मी हा पॉईंट वाढवून घेतला। आता इथे मला अर्धा इंचच कमी करायचा आहे पॅटर्नमध्ये, म्हणून मग मी क्रॉसपट्टीमध्ये फक्त कमी करून घेईन, नाही तर तुम्ही दोन्ही साईडून पाव इंच कमी केलं तरी चालेल, परंतु मी फक्त क्रॉसपट्टीमध्ये। आता इथे 14 इंचाचा पॅटर्न होता, मी 13.5 इंच उंची घेतलेली आहे, त्यामुळे अर्धा इंचच फक्त आपल्याला कमी करायचं आहे, तर ते मी क्रॉसपट्टीमध्येच फक्त कमी करणार आहे। आणि हा सुद्धा पॅटर्न जो आहे तो आहे असा हा ड्रॉ करून घ्यायचा।
ड्रॉ केल्यानंतर इथे सुद्धा पाहायचं आहे शोल्डर पट्टी. तर 3 इंच आपल्याला बरोबर हवी आहे. तर पहा, मी इकडे सुद्धा हे 1 पॉईंटने वाढवलं आणि इकडे सुद्धा हा पॉईंट असा हा वाढवून घेतला. आणि इथे वाढवताना वाढवत असा हा पसरवायचा. पहा, या पद्धतीने इथे हा वाढवला आणि इथेही वाढवताना या पद्धतीने फक्त इथेच असा वाढवून घ्यायचा, नाहीतर इकडे परत आकार बिघडतात. ही जी क्रॉस पट्टी आहे ती इथे मी ठेवून घेतली आणि आहे अशी ही ड्रॉ करणार. ठीक आहे, या पद्धतीने मी ही ड्रॉ केली. अर्धा इंच मला कमी करायचं, तर पहा इथून हा अर्धा इंच, इथून हा अर्धा इंच असं हा मी घेतला पॉईंट. आपले जे कार्डशीट पेपर असतात ना, त्यांना लॅमिनेशन करून आणायचं आणि मग त्यावरती पेपर पॅटर्न तयार करून घ्यायचे. खूप छान असे पेपर पॅटर्न पण तयार होतात आणि खूप दिवस टिकतात पण. तर त्यासाठी आधी लॅमिनेशन करून घेऊन मग तुम्ही पेपर पॅटर्न त्यावरती कटिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं मापं काढावे लागणार नाही. परंतु पहा, म्हणजे 8, 9, 10 इंचाचा जर पॅटर्न काढला तर तो त्याच वेळेस वापरायचा आहे. 11, 12 इंचाचा पॅटर्न असेल तर तो वेगळा असतो, त्याचं कटिंग वेगळं असतं. तर त्यासाठी वेगवेगळं कटिंग करणं गरजेचं आहे. परंतु 8, 9, 10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस हा पॅटर्न आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या पद्धतीने तो कटिंग करून ठेवायचा आहे. परंतु 12 इंचाचा गळा असतो त्यावेळेस मी कसं कटिंग करायचं आहे हे सांगितलेलं आहे. आता इथं मी बाहीचं कटिंग करणार आहे, त्याआधी हे सर्व कटिंग करून घेते. इथे सुद्धा हा नॉच देऊन घ्यायचा, इथे सुद्धा गळा रुंदीचा हा नॉच देऊन घ्यायचा. इथे सुद्धा चेस्टचं मार्किंगचं नॉच देऊन घेऊ शकता तुम्ही. बॅक पार्ट आपला कटिंग झालेला आहे. मला एकाच वेळेस 2 ब्लाऊज कटिंग करायचे होते, परंतु मी तुम्हाला आता इथे एकच कटिंग करून दाखवते. एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत. पहा, ते अर्धा इंच जे कमी करायचं होतं ते मी कमी करून इथे ही क्रॉसपट्टी कटिंग करून काढली. पहा, कधी कधी गळे ब्रॉड करायचे असतात ना, तेव्हा सुद्धा आपल्याला जेव्हा 10-11 इंचाचा गळा कटिंग करतो ना, तसं कटिंग करून नाही चालत. मग त्यावेळेस आपल्याला 11-12 इंचाचा गळा कटिंग करतो ना, त्या पद्धतीने मग ते कटिंग करावं लागतं. ब्रॉड गळे असतील तेव्हा. काही ना पहा खूपच ब्रॉड गळे लागतात, तर त्यावेळेस ते कसं कटिंग करायचं. म्हणजे एकच पॅटर्न सारखा यूज होईल असं नाहीये. नॉर्मल गळे कटिंग करताना त्यावेळेस हे पॅटर्न उपयोगी येतात. आणि तुम्ही हवं असेल तर 11-12 इंचाच्या गळ्याचे सुद्धा पॅटर्न काढून ठेवू शकता. तर इथे हे नॉच देऊन घ्यायचे, टक्सचं मार्किंग केलेलं आहे तिथे नॉच देऊन घ्यायची. तर एकदम पटपट असं हे कटिंग होतं. पहा आपलं. आता इथे बाही कशी कटिंग करायची हे सांगते. तर हा जो भाग आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा. हे काट एकमेकावरती असे आले पाहिजेत. खाली वर असतील ना तर ते सरळ करून घ्यायचे.
अशी घडी घालून घेऊ. तर हे 4 फोल्डमध्ये बाहीसाठी झालेलं आहे. आता इथं बाही किती आहे ब्लाऊजवरून चेक करून घेऊया. अशी व्यवस्थित पहा पकडायची आहे बाही, व्यवस्थित अशी पसरवून ठेवायची आणि इथं शोल्डर जोडले. इथून 6.5 इंचाची बाही आहे. दंडघेर नेहमी पहा मी या पद्धतीने ब्लाऊज उलटा करते. तर 5.25 इंच दंडघेर येतोय पहा बरोबर. तर 6.5 इंच बाहीची उंची आहे. तर 7.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. 7.5 इंच इथे पॉईंट आला. इथून सुद्धा असं 7.5 इंच घेतलं. एक लाईन ओढून घ्यायची. ही बाही अशी ठेवायची. इथे पाहायचं लाईन मध्ये आहे का, आणि इथून हा जो आकार आहे या पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं की बाही इथं अशीच पकडायची. हा पार्ट असा ओपन करायचा आणि हा पुढच्या भागाचा आकार आहे तो सुद्धा देऊन घ्यायचा. तर एकदम सोप्या पद्धतीने हा आकार देता येतो. आता इथे दंडघेर किती होता 5.25 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घ्यायचं. ठीक आहे. एकदम 2 मिनिटात अशी ही आपली बाही तयार होते. इथे एक नॉच दिला, इथेही एक नॉच दिला. ओपन करायची बाही अशी आणि हा पुढचा जो भाग आहे अगदी व्यवस्थित असा हा कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर इथे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते की माझी सवय आहे असं मार्किंग करून घेण्याची. तुम्ही इथे नॉच सुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी अगदी कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज कटिंग करून दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.